झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण। ऊस उत्पादकांच्या आंदोलनानं पश्चिम महाराष्ट्र पेटलाय। त्यांच्या नेत्यांची, शेतकरी नेत्यांची जामिनावर सुटका झालेली असली तरी देखील हे आंदोलन अजूनही या आंदोलनाचा शेवट कसा होणार, समाप्ती कशी होणार, या आंदोलनाचं पुढे होणार काय, ही सगळी चर्चा आहे। आंदोलन अगदी शिगेला पोहोचले, आंदोलनाची कोंडी कशी फुटणार हा आजच्या आपल्या चर्चेचा विषय। या चर्चेमध्ये आपल्यासोबत रघुनाथदादा पाटील आहेत, शेतकरी संघटनेचे नेते। रघुनाथदादा, स्वागत आहे चर्चेमध्ये तुमचं। फोन लाईनवरून आपल्यासोबत केपी पाटील आहेत, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत। केपी पाटील साहेब, तुमचं देखील या चर्चेमध्ये स्वागत। आणि थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत। लाखो ऊस उत्पादक शेतकरी हा कार्यक्रम पाहत असतील, या लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीनं ही आपली चर्चा होणार आहे। या संबंध दिवसभरामध्ये, आजच्या दिवसभरामध्ये काहीतरी घडामोड होईल अशी आशा होती, मात्र तसं झालेलं नाहीये। या आंदोलनाची कोंडी फुटणार कशी याची उत्सुकता लाखो शेतकऱ्यांना आहे। पण ऊसाचं हे आंदोलन चिघळत असताना या आंदोलनाबाबत आणि सरकारच्या भूमिकेबाबत देखील काही प्रश्न निर्माण झालेत। आपण या आंदोलनावरचा हा एक खास रिपोर्ट सुरुवातीला पाहूयात। ऊस दराच्या आंदोलनातून काय साधणार? कशी फुटणार आंदोलनाची कोंडी? महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला हेच प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे। उसाला 3000 रुपयांची पहिली उचल मिळावी आणि रंगराजन समितीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचं रणशिंग फुंकलं। बघता बघता या आंदोलनाची धग वाढत गेली। पश्चिम महाराष्ट्रात तर या आंदोलनानं उग्र रूप धारण केलं। कुठे एसटीची तोडफोड, कुठे रास्ता रोको, तर कुठे टायर जाळण्याचे प्रकार। मात्र या सगळ्याचा कारखानदारांवर तसूभरही परिणाम झाला नाही। कारखानदारांनी उसाच्या दराबाबत बोलणी करण्याऐवजी कारखाने बंद ठेवणं पसंत केलं। त्यातच सरकारनं ऊस दराबाबत हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतल्यामुळे आंदोलकांवर पहिली मर्यादा आली। त्यानंतर या आंदोलनात 2 बळी गेल्यामुळे आणि आंदोलक शेतकरी अधिकच आक्रमक झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलं जनजीवन विस्कळीत झालं। या दरम्यान शिवसेना प्रमुखांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यातल्या बड्या नेत्यांचं लक्ष मातोश्रीकडे लागून राहिलं होतं। ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊनच सुरुवातीला जामीन न घेण्याची भूमिका स्वीकारणाऱ्या राजू शेट्टींनी अखेर जामीनही स्वीकारला। पश्चिम महाराष्ट्रात ऐन दिवाळीत बंद पडलेली एसटी सेवाही आता पूर्वपदावर येऊ लागली आहे। आंदोलनाची तीव्रताही कमी होताना दिसतीये। त्यामुळे अख्खी दिवाळी आंदोलनासाठी खर्च केल्यानंतरही शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं असा प्रश्न निर्माण झालाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। तर या सगळ्या आंदोलनाबाबतचे उपस्थित झालेले हे सगळे प्रश्न आपण बघितले। खरं तर अत्यंत हा सगळा गंभीर मुद्दा आहे। पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेनं गेले 2-3 दिवस हे सगळं भोगलंय। शेतकरी आंदोलन करतायत। रघुनाथदादा पाटील, मी तुमच्याकडे येतो सुरुवातीला। सांगा, या आंदोलनाची कोंडी फुटणार कशी? काय वाटतंय, आंदोलनाचं भवितव्य काय? नमस्कार। या आंदोलनाची कोंडी जी आहे ही कोंडी सरकारी धोरणामुळे झालेली आहे। याच्यामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष होतं की भाववाढ जी आहे ती भाववाढ ज्या वेळेला सर्व वस्तूंची होत असते आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूंची भाववाढ होत असताना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची भाववाढ होऊ द्यायची नाही, ही जी भूमिका सरकारने घेतलेली आहे याच्यामध्ये या आंदोलनाची बीजं रोवलेली आहेत। आणि हे आंदोलन आजच्या पुरतं नाही, गेल्या 10, 11, 12 वर्ष होत आले आम्ही सातत्याने हे करतो आणि सातत्याने त्या सरकार पुढे सांगतो आहोत की याच्यामध्ये जे तुम्ही शेतमालाचे भाव वाढणार नाहीत यासाठी जी काळजी घेतलेली आहे ती तुम्ही पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे। आता तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो की 70 साली चहाची पत्ती ही 12 रुपये किलो होती, त्यावेळेला साखरेचा भाव 5 रुपये किलो होता। आज 12 रुपये किलोची पत्ती 20 पट वाढ होऊन तिची किंमत 250 ते 300 रुपये झालेली आहे। जर का 5 रुपये किलोची साखर सुद्धा जर 20 पट वाढली असती तर ती आज 100 रुपये किलो व्हायला हवी होती। तर हे आंदोलन व्हायची गरज नव्हती।
चहापत्तीवर निर्यात बंदी नाही नाही, दादा, विषय असा आहे, रघुनाथ दादा, मी थांबवतो, विक्रीचा आपल्याला माफ करा, कंट्रोल नाही. परंतु नाही, विषय असा आहे, हे जे सगळे मुद्दे, या सगळ्या गोष्टी आहे, गेले आठवडाभर सातत्यानं झी 24 तास वरती आपण या सगळ्याची चर्चा करतोय, हे सगळं दाखवतोय. आंदोलन उभं राहिलंय, लाखो शेतकरी तुम्हाला आता ऐकतायत. या आंदोलनाची कोंडी फुटणार कशी, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तुमच्या सरकारकडून अपेक्षा काय, कारखानदारांनी काय करायला पाहिजे? आपल्यासोबत कारखानदारांचे प्रतिनिधी देखील आहे. ही चर्चा आपण लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीने करणार आहोत. आता काय झालं पाहिजे, यापुढे काय? आता ताबडतोबीनं जर करायचं असेल तर एक गोष्ट आहे की शरद पवार साहेबांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत सगळ्यांनी सांगितलं की शेतकरी आणि कारखानदार जाओ. शेतकऱ्यांचे कारखाने आहेत, ठीक आहे, मग आमचे कारखाने आहेत, आम्ही चालू करायचे का नाही करायचे हे ठरवत असताना मध्ये पोलीस कशाला आले, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आज जो परचेस टॅक्स आमच्याकडनं घेतला जातो आणि या परचेस टॅक्स व्यतिरिक्त आणखी प्रतिटन 411 रुपये टॅक्स घेतला जातो. हा जर सरकारने सगळा टॅक्स कमी केला तर आजच आम्हाला 3,000 नाही 3,500 रुपये मिळू शकतात, हे स्पष्ट आहे. एका बाजूला मोलॅसिसवर निर्यात बंदी करायची, जगभरातले दारू सम्राट सगळे महाराष्ट्रात आणायचे. अभय भंग जे म्हटले की हे महाराष्ट्र नाही तर मध्यराष्ट्र आहे, त्याचा केंद्रबिंदू बारामती होतोय, तेव्हा याच ठिकाणी जे आमच्या मोलॅसिसची चोरी होते त्याच्यावर दरोडा पडतोय, उसावर दरोडा पडतोय आणि या सगळ्यातनं पुन्हा सरकारने कर गोळा करायचे. तेव्हा शेतकरी इकडे आत्महत्याच्या कड्यावर उभा असताना तुम्ही कर टनाला 400-500 रुपये घेता, हे कुठल्या शास्त्रात बसतंय? 10% लेवी तुम्ही ताबडतोब काढून टाका, 250 रुपयांनी भाव वाढू शकतो. या किती सुंदर गोष्टी तुम्हाला सांगता येण्यासारख्या आहेत, पण सरकारला मड्याच्या टाळूवरचं लोणी खायचं आहे, अशा अत्यंत वाईट प्रवृत्तीचं सरकार हे असल्यामुळं आज ही शेतकऱ्यांच्यावर अवस्था आलेली आहे. हे सगळे कर कमी केले तर आम्हाला काहीच अडचण राहत नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.